नमस्कार सर्वांना। तर चला आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिचिंग करायचं आहे। हे कटिंग केलेलं आहे मी, ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये कटिंग बघायचे असेल तर बघू शकता तुम्ही कटिंगमध्ये जाऊन सण। आणि बघा हे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि मी आता स्टिचिंग करते। आणि इथे आपल्याला पूर्ण गोल्डन कलरची पाइपिंग करायची आहे, ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवते व्यवस्थित। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि मग मला काही जर नाही समजलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला पण सांगा, माझ्याकडनं काही चुकलं असेल ते बी सांगा आणि तुम्हाला काही जे नाही समजणार ते पण मला सांगा। तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्याला आता स्टिचिंग करायची। चला आता या चारी बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आणि हे पुढे हुकचं ब्लाउज आहे, मागे हुकचं नाही आहे। हे बघा असं मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे। आणि असं काही शिलाई करून घ्यायचं आहे कोण्या कोण्याने। सुंदर असं ब्लाउज स्टिचिंग होईल आपलं। बघू शकता तुम्ही असं काही चारी बाजूंनी आपण शिलाई करून घेतली ना। हा जो कपडा बसला आहे ना हा पण कापून टाकायचा आहे साईड साईडने, कारण आपण थोडं जास्तच घेतो कटिंग करायला मेन फॅब्रिकवरती। आणि बघा हा जे धागे दोरे बी निघतात ते पण निघून जाताना अस्तर सोबत आपलं व्यवस्थित कटिंग स्टिचिंग होऊन सर कटिंग करून घेतल्याने बघा किती छान लुक आलेला आहे। सेम तसंच याला पण करायचं आहे आपल्याला। हा साईडला ठेवून देते मी आता। आणि बघा याच्यावरती बी मेन फॅब्रिकवरती वरून हा कपडा ठेवायचा आहे अस्तरचा। थोडासा कपडा बसला आहे ते कापून घेते। बघा आता व्यवस्थित असं मधोमध ठेवायचं आहे, इकडे बी इकडे म्हणजे चारी बाजूंनी व्यवस्थित यायला पाहिजे। पूर्ण स्टिचिंग तुम्ही बघा, तुम्हाला हा व्हिडिओ एकदम नक्की समजमध्ये येईल। नॉर्मल आपण मीडियम कसं ब्लाऊज व्यवस्थित येईल बघून घ्या तुम्ही। सिंपल ब्लाऊज राहतं, काही जास्त हार्ड नाही राहत, पण आपल्याला शिवायच्या पहिले असं वाटतं की अरे बापरे माझ्याकडून होणार की नाही होणार असं वाटतं, पहिले टेन्शन येतं आपल्याला। पण असं काही नाही, आपण जर लक्ष देऊन व्यवस्थित। मी पण काही एवढी शिकलेली नाही ब्लाऊज कटिंग स्टिचिंग, खरं सांगते तुम्हाला। मी 300 रुपयामध्ये क्लास केलेले आणि ते पण 1-1.5 महिना क्लास केलेला होता, जास्त बी नाही। आणि गावात शिकलेली, गावात तर तुम्हाला माहिती आहे आज 20 वर्षापूर्वी गावात शिकवणारे कसे असतील, शिकणारे बी कसे असतील। पण जसा जमाना बदलतो तसा आपण पण बदलून जातो। मोबाईलमध्ये बघतो, काही कुठे आपण एक दुसऱ्याचं ब्लाऊज बघतो, त्याच्याने आपण बरोबर शिकतो। आणि बघा मेन फॅब्रिक आपलं या अस्तरवरती अटॅच केलेलं आहे, पूर्ण शिवून घेतलेलं आहे, स्टिचिंग केलं। आणि बघा आता असं काही मस्त सुंदर आपले प्रिन्सेस कटचे साईडचे हे तयार झालेले आहे। आणि आता हा मेन भाग आहे आपला, बघू शकता तुम्ही। याला पण मेन फॅब्रिकवरती असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि याला पण असं चारी बाजूंनी आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे। पॉइंटवरती स्टिचिंग करायची आहे, जास्त इकडे पण होणार नाही, जास्त तिकडे पण होणार नाही। बघू शकता तुम्ही। थोडं 10 मिनटं 15 मिनटं थोडा टाईम काढून व्यवस्थित जर आपण कोणती बी स्टिचिंग नाही तर कटिंग व्यवस्थित जर बघितली ना तर आपल्याला पूर्ण ब्लाऊजची कटिंग किंवा स्टिचिंग एकदम डिटेलमध्ये लक्षात येतं। पण आपण काय करतो की थोडं बघतो सोडतो, थोडं बघतो सोडतो, त्याच्यामुळे आपल्याला कोणतंच ब्लाऊज लक्षात येत नाही। म्हणून कोणतं बी बघा तुम्ही, कोणत्या बी ताईचा चॅनलवरती जाऊन बघा, असं काही नाही। आणि तिथं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच आपल्याला कळते की हो याची कटिंग अशी होती, इथं एवढं माप घेतलं, तिथं तसेच एवढं स्टिचिंग केलेलं आहे, असा गळा कापला, असं काही व्यवस्थित आपण जर लक्ष देऊन भले 10-15 मिनटं आपण टाईम काढा, जर आपल्याला आवड असेल तर। आणि नक्की तुम्हाला जे ब्लाऊज कटिंग करताना येणार तेव्हा मला सांगा। आणि स्टिचिंग तुम्हाला क्लास लावायची बी जरूर पडणार नाही, इतकं काही सुंदर असं ब्लाऊज तुम्ही स्वतःचं शिवू शकणार। नंतर दुसऱ्याचं बी प्रयत्न करायचा, असं काही नाही की दुसऱ्याचं आपण शिवायला घाबरतो। पण बघू शकता तुम्ही
असं काही व्यवस्थित हा पण भाग आपण रेडी करून घेतलेला आहे. आणि आता हा दुसरा आहे तो पण बघू शकता तुम्ही. हे हुक पट्टी आय पट्टी लावतो इथं प्रिन्सेस कटचं हे जॉईन करायचं आहे आपल्याला. असं काही पहिले चारी बाजूंनी शिव. एक एक स्टेप मी तुम्हाला सांगते, कोणती स्टेप मिस नाही करायची तुम्हाला. जर मिस केली तर तुमच्या लक्षात नाही येणार लवकर. बघा असा गोल गळ्यावरती आपल्याला व्यवस्थित टीप टाकून घ्यायची. मी जसं शेम शिवते ना तसं तुम्ही एकदम व्यवस्थित हळूहळू एक एक स्टेप बघून शिवा. तुम्हाला हे ब्लाऊज डिटेलमध्ये पूर्ण असं जसंच तसं शिवता येईल, एवढीशी बी मिस्टेक होणार नाही, ही मी गॅरंटी देते तुम्हाला प्रिन्सेस कटचं ब्लाऊज स्टिचिंग आणि कटिंगची. आणि या साईडला मेन फॅब्रिक राहतो ना तो वाचतो तर तो कापून घ्यायचा आहे थोडा थोडा. असं काही सुंदर असं ब्लाऊज तयार होईल आपलं. तुम्ही शेवटी नक्की बघा हा शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ, तर तुम्हाला त्याची एक एक स्टेप कळीन की कसं कुठे जोडलेलं आहे त्याचं मेन पार्ट, परत स्लीव, बॅक पार्ट. 2 व्हिडिओ केलं आहे मी. बॅक पार्टचा एक स्पेशल केलेला आहे वेगळा, कारण व्हिडिओ खूपच मोठा होतो. आणि या फ्रंट पार्टचा प्रिन्सेस कटचा हा पण वेगळा करते. बघा तुम्ही आता सर्व काही आपलं चारी साईडने मी तुम्हाला एक एक स्टेप दाखवलेली आहे पहिल्यापासून, स्टिचिंग करण्याच्या याच्या पहिल्यापासून. हे पण मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घेतलं, दोघं जॉईन केले मी. असं नाही की एक केलं आणि एकला व्हिडिओ बंद करून दिला, तसं काही केलं नाही मी. दोघांना जसं सेम टिचिंग केलं तरी मी तुम्हाला पूर्ण दाखवते, याचं बी याचं बी. आणि याचं बी तसंच केलेलं आहे, कुठेच व्हिडिओ थांबवला नाही, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगते व्हिडिओचं स्टिचिंगचं. बघू शकता तुम्ही. आणि आता इथं आपल्याला आहे ना मी गोल्डन कलरची पायपिंग करून घ्यायची आहे. हा गोल्डन कलरचा कपडा मी 1 मीटर कपडा आणलेला राहतो मार्केटमधून. तर मला प्रत्येक ब्लाऊजला म्हणजे असं कोणत्या कोणत्या ब्लाऊजला लागतो तो, कोणी जर सांगून गेलं ना तर पायपिंग करायची गोल्डन कलरची विदाऊट, तर मला हा कपडा हमेशा ठेवावा लागतो जवळ. कारण हा केव्हा पण कोणी कस्टमर सांगतं की नाही मला पायपिंग पाहिजे, मग या कपड्याची पायपिंग करून द्यायची. आणि त्याच्याने ब्लाऊज पण आपलं एकदम सुंदर छान दिसतं, लुक छान येतो. आणि बघा तुम्ही आता या साईडनं आता आपल्याला पायपिंग करायची. इकडे नाही पायपिंग करायची आपल्याला, इकडे बघून घ्या, इथं नाही पायपिंग करायची. हा जो मेन हुकपट्टीचा गडाचा भाग राहतो ना, हा गडा आहे पुढचा गडा, इथं हुकपट्टी लागेल. आणि या साईडला आपल्याला पायपिंग करायची, इकडे पायपिंग करायची नाही आहे आपल्याला, त्याने आपले ब्लाऊजची फिनिशिंग बिघडते. म्हणून मी तुम्हाला अजून पण सांगते की लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघा. आणि बघा इथं मी हा डबल केला हा कपडा गोल्डन कलरचा. आणि बघा इथं मशीनमध्ये अटकवते आणि दोरीची पायपिंग करायची. ही बघा दोरी आहे, दोरीचा पूर्ण एक मी बंडल आणते मोठा. मला तो 15-20 दिवस जातो, नाही तर मग मी एक साथमध्ये 4 बंडलचं पॉकेट मिळतं, ते पण घेऊन येते. जसा टाईम मिळतो तसं सामान मार्केटमधून आणत राहते मी, कारण मला नेहमीच यूजला लागतो. आणि बघा अस्तर घेतलेलं आहे, मेन फॅब्रिक आहे स्टिचिंग केलेलं. आता त्याच्यावरती गोल्डन कलरची पट्टी ठेवली, डबल केलेली ती पण, आणि ही दोरी त्याच्यावरती ठेवलेली. आणि इथं मशीनमध्ये व्यवस्थित आपल्याला अटकवून घेतलेली. आणि बघा वरून त्याच्यावरती दोरीवरती आणि अस्तरवरती सेम शिलाई यायला पाहिजे आपली. असं काही व्यवस्थित ब्लाऊज स्टिचिंग करते, पण ते तुम्ही व्यवस्थित नक्की मन लावून बघा एक वेळेस. आणि जर तुम्हाला सेम असं कुठेच शिकायला जायची जरूर पडणार नाही, तुम्ही बघून बघून शिकू शकता. अशा खूप साऱ्या ताई आहे यूट्यूबवरती की तो तुम्हाला खूप जीव तोडून समजावून सांगता. ज्यांना नाही येत त्यांनी खरंच म्हणजे प्रयत्न जर केला ना तर नक्की येईल तुम्हाला. असं नाही केव्हा पण आपण प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला मेहनतीचं फळ मिळत नाही. थोडं कष्ट करावंच लागतो, मेहनत करावी लागते, तेव्हा कुठे आपल्याला थोडंसं हे होतं. आणि आज मी 20 वर्षापूर्वी अशीच एवढी मेहनत केलेली, म्हणून मी आज या टायमाला दिवसाला 2-3 ब्लाउजा 4 ब्लाउजा असं शिवू शकते. आज एका दिवसाला मी 1500 रोज एका दिवसाला मी कमवू शकते, एवढी मला म्हणजे स्वतःलाही हिंमत आलेली. आणि माझी ब्लाउज पण खूप असे छान वाटतात कस्टमरला, ते परत परत शिवायला येत आहे, असं काही नाही. आणि बघा तुम्ही अशी मस्त पायपिंग उलटवून घेतली मी. हे बघा
बारीक अशी पायपिंग आलेली आहे आणि इकडे पण आपल्याला कवर शिलाई करून घ्यायची त्या कपड्याला. असं काही मस्त सुंदर असं ब्लाऊज झालेलं आहे. काही स्टिचिंग करते मी आणि इथं बरोबर सेंटरला एक टक्स टाकून घ्यायचं आहे आपल्याला. बीचमध्ये असं पकडून घ्यायचा आहे कपडा आणि सेंटरला बरोबर असं एक टक्स थोडंसं नॉर्मल टाकायचं आहे, जेणेकरून आपलं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे ना फिटिंगमध्ये छान येतं आणि इथं फुगा पण छान होतो. मग आपल्या छातीचा भाग आहे ना तो एकदम छान असा सुंदर बसतो. आणि बघा तुम्ही, हे असं आपल्याला ठेवायचं आहे. एक एक व्यवस्थित आपल्याला जॉईन करायचं आहे. तुम्हाला एक वेळेस परत दाखवते. हे बघा, इथून आपल्याला सुरुवात करायची. जी शिलाई केलेली ना तिथून आपल्याला पूर्ण असं जॉईन करायचं आहे. ते तुम्ही नक्की बघा व्यवस्थित. व्हिडिओ स्किप नाही करा. स्किप जर केला तर तुमचं लक्षात येणार नाही. सुरुवातपासून एक एक स्टेप तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते मी. बघू शकता तुम्ही. या पायपिंगची मधोमध जी शिलाई आहे ना त्याच्यावरती शिलाई येऊ द्यायची. त्याच्याने आपली शिलाई इकडे तिकडे होत नाही आणि फिनिशिंग छान दिसते. आणि शिलाई काही इकडे वाकडी इकडे तिकडे अशी होऊन जाते ना, मध्ये ब्लाऊज पण आपल्याला स्टिचिंग केलेलं असं वाटतं, नवीन शिकणारे बाईने शिवलेलं आहे असं वाटतं. म्हणून आपण थोडं अर्धा तास जास्त लागेल पण काळजी करून जर एक दोनदा शिवलं ना तर आपला हात तसाच बसतो. नेहमी व्यवस्थित शिवायचा. आणि आपण घाई गडबडीमध्ये शिवलं ना एक ब्लाऊज दोन ब्लाऊज तर आपल्याला तशीच सवय पडून जाते. म्हणून टाईम लागेल चालेल पण व्यवस्थित काम कसं केलं तर छान येतं बघा. आणि असं मस्त काही फुगा होतोय प्रिन्सेस कटचा, तुम्ही बघू शकता. असं एकदम सुंदर असा लुक आलेला आहे. आणि इकडे अजून मी तुम्हाला पूर्ण दाखवते. व्हिडिओ स्किप न करा, पूर्ण डिटेलमध्ये दाखवते तुम्हाला. एक एक स्टेप दाखवते. बघू शकता तुम्ही. कप्स टाकला नाही आहे तरी पण इतका छान आपलं या छातीच्या भागमध्ये असा मस्त फुगा होतोय कटोरी, जेणेकरून आपली छाती आहे ना एवढी अशी व्यवस्थित बसेल. आणि आपलं ब्लाऊज जे वेअर करीन ना त्याला पण एकदम सुंदर असं दिसेल. इकडे असं थोडा जास्त वाटतो ना तर आपल्याला असं सिधं कटिंग करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही, एवढी छोट्या छोट्या गोष्टी जर आपण शिवता कटिंग करतो स्टिचिंग करतो तर लक्ष जर देऊन केलं ना तर खूपच छान असं सुंदर ब्लाऊज तयार होतं आपलं. बघू शकता तुम्ही, इतका सुंदर लुक आलेला आहे पुढे. आणि आता या साईडला बी तसंच करायचं आहे. बघू, मी हे पण तुम्हाला पूर्णच दाखवते डिटेलमध्ये. याला पण बघा, या साईडने आपल्याला पायपिंग करायची नाही आहे, याच साईडने पायपिंग करायची. हे साईड आपलं हुकपट्टी आयपट्टीचं येणे हा गडा येतो. बहुतेक जणींना मिस्टेक होते की या साईडला पायपिंग करून घेता प्रिन्सेस कटची. मला कस्टमरने सांगितलं होतं की मला पायपिंगचंच ब्लाऊज पाहिजे असं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं चला आपण सर्व यूट्यूब फॅमिलीला पण व्यवस्थित काय आपल्याला जेवढं येईल तेवढं समजवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला. बघा इथं पट्टी गोल्डन कलरची पट्टी डबल करून ठेवली. आणि इकडे बघा मी परत दोरी त्याच्यावरती ठेवते. आणि बिना दोरीची मी पायपिंग करतच नाही. मला ती बाई 20 रुपये कमी देईन तरी चालेल पण मी माझी फिनिशिंग बिघडवत नाही. कारण आपलं आपण हर एक टायमाला पैसे नाही बघायचे, आपली फिनिशिंग बघायची, आपले ब्लाऊज कसं येतं ते बघायचं. एवढं नक्की लक्षात राहू द्यायचं. पैसे कामात नाही येत. आपण जर चांगलं शिवलं तर तो पैसा आपल्याकडे धावून येतो. म्हणून असं कंटाळा करायचं नाही कोणत्या बी गोष्टीला की नाही चालेल राहू दे असं म्हणून. दोरी पण टाकायची असं नाही की टाकून बघा तुम्ही एक वेळेस. किती 20 रुपयाचा एक बंडल भेटतो छोटावाला, तर ते तुम्ही नक्की करून बघा. आणि बघा आपण साधी पायपिंग केल्याने आणि दोरीची पायपिंग केल्याने खूपच ब्लाऊजला वेगळा लुक येऊन जातो. आणि इकडे असं मी साईडने थोडं कापून घेते जेणेकरून आपली पायपिंग एकदम सुंदर एकसारखी दिसते आणि बारीक येते एकदम मस्त. बघा तुम्ही. आणि आता परत याला उलटावून घ्यायचं आहे असा. एक वेळेस नक्की लक्ष देऊन बघा तुम्ही मी कशी स्टिचिंग करते ती. तुम्ही एवढं जर लक्ष देऊन ही ट्रिक व्यवस्थित छोट्या गोष्टी जर लक्ष देऊन समजल्या आणि बघितल्या ना ब्लाऊज स्टिचिंग करताना किंवा कटिंग करताना तर तुम्हाला ब्लाऊज शिकायला म्हणजे क्लास लावायची जरूर नाही. खरं सांगते मी तुम्हाला. तुम्हाला घर बसल्या
थोडं अर्धा तास 1 तास 15 मिनटं कोणतीही ब्लाऊज कटिंग करते म्हणजे स्टिचिंग असं व्हिडिओ टाकलेलं राहतं. प्रत्येक ताईंनी खूप साऱ्या ताई आहे असे यूट्यूबवरती ते व्हिडिओ टाकतात स्टिचिंगचे. खूप छान सुंदर ब्लाऊज शिवतात ते आणि इतके काही मस्त ब्लाऊज. त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघा, माझे बघा लागल्यास दुसऱ्यांचे बघा, कोणाचेही बघा. तुम्ही कोणत्याही ब्लाऊज डिझायनरचे व्हिडिओ जर मन लावून थोडे 15 मिनटं 20 मिनटं बघितले ना, जास्त तेवढाच राहतो व्हिडिओ, जास्त काही मोठा राहत नाही, पण तेवढा जर तुम्ही मन लावून बघितला ना तर खरंच तुम्हाला घर बसल्या ब्लाऊज स्टिचिंग करता येईल. आणि बघा असं काही सुंदर असं ही पायपिंग झालेली. मी तुम्हाला बोलता मला विसर पडला म्हणून मी दाखवायचं. हे बघा दोघं साईडने असं करायचं आहे आपल्याला व्यवस्थित. बघून घ्या तुम्ही. सिंपल अशी एकदम सोपी ट्रिक आहे, जास्त हे नाही आहे. आणि आपल्याला इथून असं तिरकस टक टाकायचं आहे. बघू शकता मी तुम्हाला चॉक मारून बघते. असे तिरकस टक टाकायचं आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला छातीच्या भागाला व्यवस्थित फुगा येईल आणि आपली कटोरी एकदम छान बसीन. बघू शकता तुम्ही असं मस्त सुंदर असा लुक येईल. आणि आता ह्या साईडला परत आपल्याला हे जोडायचं आहे. तुम्ही बघू शकता सेम हे झालेलं आहे ना, तसंच आपल्याला हे दुसरा साईडचा भाग पण यायला पाहिजे. तर बघा मी इथूनच जॉईन करून घेते आता, कारण इथं सेम आलेलं आहे. कपडा इकडे तिकडे थोडा बी नाही बसला आहे, वाचलेला आहे. बघा तुम्ही आता इकडे मी बरोबर ठेवते मधोमध. आणि जी पायपिंगची कॉर्नरची जी शिलाई आहे ना त्याच्यावरतीच आपल्याला हा मेन पॉईंट राहू द्यायचा आहे. ती शिलाई आपली वाकडी होणार नाही, इकडे तिकडे पण जाणार नाही. आपली फिनिशिंग छान येते ब्लाऊजची. बघू शकता तुम्ही. थोडी काळजी करून जर शिवलं ना आपलं ब्लाऊज इतकं सुंदर होतं. ते कस्टमर नवीन आपल्याजवळ डबल परस्पर येतो, नवीन येतं टाकायला की शिवायला की नाही छान शिवतात आहे तुम्ही ब्लाऊज. भले आपल्याला 50 रुपये कमी मिळाले, 20 रुपये कमी मिळाले चालेल, पण आपली ब्लाऊजची फिनिशिंग छान आली ना ते कस्टमर किती बी कोपऱ्यामध्ये राहू द्या ते बरोबर आपल्याजवळ येतं वापस. नंतर बघा तुम्ही असं काही झालेलं आहे माझं हे ब्लाऊज पूर्ण रेडी. आणि इकडे थोडंसं वाचलं आहे म्हणून मी थोडंसं कटिंग करून घेते. आणि बघा कशी सुंदर असा फुगा झालेला आहे. बघू शकता तुम्ही. इतकं सुंदर असा लुक आलेला आहे ब्लाऊजला. बिना कप्स नाही टाकायची जरूर आहे. इतकं सुंदर असा ब्लाऊजला बघा तुम्ही. प्रिन्सेस कटचं पायपिंगचं ब्लाऊज आहे. तुम्ही बघू शकता. बघा कोण म्हणेन कप्स टाकून ब्लाऊज छान, असं बिना कपचे बी छान येतात. बघू शकता तुम्ही. आणि इकडे हा भाग आपल्याला थोडंसं असं इकडे जास्त वाटतोय तर आपण त्याला सेम याच्या भागाने कापून घ्यायचा आहे आपल्या अंदाजाने. नाही तुम्हाला अंदाज समजत ते असेल तर स्केल ठेवून अशी सिधी लाईन पाडा, ड्रॉ करा आणि त्याच्यावरनं तुम्ही कापू शकता. आणि बघा आता आपल्याला हे हुकपट्टी आईपट्टी लावायची आहे. ते मी पूर्ण दाखवते. व्हिडिओ स्किप नाही करा, नक्की बघा एवढा पूर्ण व्हिडिओ. बघा तुम्हाला नाही ब्लाऊज स्टिचिंग करता आलं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज तेव्हा मला सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई मला खरंच आलं असं. बघू शकता मी खूप जीव तोडून तुम्हाला सांगते. शिकायला क्लास लावायची जरूर नाही. तुम्ही घर बसल्या व्यवस्थित 15 मिनटं 20 मिनटं टाईम काढा आणि बघू शकता तुम्ही की हो खरंच छान सुंदर लुक आलेला आहे ब्लाऊजला. बघा आता मला हुकपट्टी आईपट्टी काढण्यासाठी मी थोडा कपडा घेते. पट्ट्या काही मी तेव्हा कापल्या नाही ब्लाऊज कटिंग करता म्हटलं, कारण कटिंग करता खूपच टाईम होऊन गेला होता आज. व्यवस्थित तुम्हाला याची कटिंग पण पूर्ण दाखवलेली आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊजची पूर्ण डिटेलमध्ये याची कटिंग तुम्ही व्यवस्थित बघा. असं सेम ब्लाऊज नाही आलं तेव्हा मला सांगा. आणि बघा तुम्ही मी आता तुम्हाला ते एक स्टेप तुम्हाला व्यवस्थित दाखवते. थोडीशी पट्टी पाहिजे मला हुक बटन लावण्यासाठी मेन फॅब्रिकची. ती 2-3 इंचाची पट्टी तुम्ही घेऊ शकता. त्याच्याने बी आपलं ब्लाऊज एकदम छान व्यवस्थित दिसतं. बघा आता या साईडला आपल्याला हुक पट्टी लावायची आहे. असं काही मेन फॅब्रिक घेऊन घ्यायचं आहे. नंतर हा मेन अस्तरची पट्टी राहते ना ती पण ठेवून घ्यायची वरून. बघू शकता तुम्ही एक वेळेस. आणि आपल्याला याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे पूर्ण. हे बघ असं काही पलटून घ्यायचं आहे साईडनं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे कपडा इकडे. आणि परत इकडे एक शिलाई टाकून घ्यायची आहे.
पट्टीला 2-3 असं ते गडी घालून द्यायची, जेणेकरून आपली ही पट्टी ना थोडी कडक येते आणि छान येते बघा. आणि याला परत मध्ये घालायचं आहे व्यवस्थित असं. एक वेळेस नक्की बघा, स्किप न करता. आणि बघा असं मेन मस्त गोलगडा होतोय. थोडासा कपडा तिथून कापून घेतला मी. हे बघा, ही जी शिलाई आहे ना आपली, याच्यावरती पट्टी ठेवायची आणि मेन शिलाई तिथं करायची, कवर शिलाई आपल्याला, जेणेकरून आपलं ब्लाऊज एकदम सुंदर येईल. छोट्या छोट्या आपण ह्या गोष्टी जर लक्षात घेतल्या ना शिवता शिवता, तर आपलं ब्लाऊज कधीच बिघडत नाही. आणि मेन म्हणजे इतकं सुंदर ब्लाऊज होतं आणि ते कस्टमर परत परत आपल्याजवळ शिवायला येतं. असं काही सुंदर असं ब्लाऊज रेडी होतंय, बघू शकता तुम्ही. आणि आता हे एक साईडचं झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडला हुक पट्टी लावते. इथं हुक अटकवण्याचं घर मध्ये आई पट्टी म्हणता, याला हुक पट्टी म्हणता. तर बघू शकता तुम्ही. आता ही पट्टी पण मेन फॅब्रिकवरती ठेवून घ्यायची आता. आणि बघा कवर शिलाई करून मेन शिलाई करून घ्यायची. मग आपल्याला कवर शिलाई बी याच्यावरती करायची. अशा काही गोष्टी. हे बघा, ही पट्टीला मी आता कवर शिलाई केलेली आहे आणि तिला बघा आता वरून व्यवस्थित अशी उलटवून घ्यायची आणि असं वाढून घेतल्यानंतर तिला अशी वरून पण शिलाई करायची पट्टीला. हे बघा, आता पट्टी मी लावून घेतलेली हुक पट्टी, बघू शकता. आणि सुंदर असा ब्लाऊजला लुक आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि ही आई पट्टी आहे. आणि बघा दोघं असं व्यवस्थित मी तुम्हाला ठेवून दाखवते. आणि दोघं शिलाई बघा सेम आलेली आहे. याची बी शिलाई असं सेंटरमध्ये मी धरून कपडा धरून व्यवस्थित शिलाई गेली होती ना, ते तुम्हाला पूर्ण दाखवलं आहे डिटेलमध्ये. पण बघा असं हुक पट्टी याच्यावरती जर ठेवलं ना, तर बघा तुम्ही सेम येते शिलाई. इकडे पण नाही, इकडे पण नाही. आणि बघा मध्ये पण असं व्यवस्थित आपला फुगा झालेला आहे प्रिन्सेस कटला. असा प्रिन्सेस कट शिवता शिवता असा मध्ये फुगा व्हायला पाहिजे. ते प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम छान बसतं, आपल्या अंगावरती व्यवस्थित चिपकून बसतं आणि मेन फिनिशिंग पण छान दिसते ब्लाऊजची. तर चला आता मी इकडे तुम्हाला गोल्डन कलरचीच पायपिंग करायची ते दाखवते. आणि बघा हा गोल्डन कलरचा कपडा आहे. आता पट्टी कापून घेते मी परत एक वेळेस, कारण ती पट्टी वाचली होती ते जोडली पुढे. आणि असं उरेत पट्टीच कापायची आहे, त्याने पायपिंग एकदम सुंदर येते. कोणत्या बी ब्लाऊजला काळजीपूर्वक करा. साध्या कपड्याची का उरेत पट्टी करत नाही तुम्ही, त्याचं काही नाही. पण उरेत पट्टीच कापा साध्या कपड्याला. पण असं नाही की गोल्डन कलरचा कपडा आहे म्हणून आपण ठीक आहे, पण असं काही नाही. आपण साधं सिंपल कोणतं बी ब्लाऊज शिवा, पण ते फिनिशिंग छान आली, लक्ष देऊन जर शिवलं ना, तर खूपच आपलं ब्लाऊज सुंदर असं येतं. मी परत परत तुम्हाला तेच सांगते की थोडं एक एक गोष्टीकडे लक्ष देऊन आपण जर केलं ना, ब्लाऊज स्टिचिंग करताना का कटिंग करताना, आपलं ब्लाऊज बिघडण्याची गॅरंटी नो चान्स राहतो. आणि एकदम सुंदर असं ब्लाऊजला लुक येतो, बघू शकता तुम्ही. तुमच्यासमोर मी डिटेलमध्ये पूर्ण असं एक एक गोष्टी शेअर करते स्टिचिंग करताना. मी पहिल्यांदा तुम्हाला एवढी सांगते नाही, ते मी जास्त करून बॅकग्राऊंडवरतीच टाकते व्हिडिओ, कारण मला एवढा टाईम राहत नाही. माझं स्टिचिंगचं कटिंगचं खूपच चालतं असे हे काम. आणि दोरीचीच पायपिंग करा. भले 20 रुपये आपल्याला कमी मिळाले चालेल कस्टमरकडनं, पण दोरी नक्की आणा. आणि दोरी असा हे कपडा गोल्डन कलरचा, त्याच्यावरती गोल्डन कलरचे बुट्टे राहतील तेव्हा सूट होईल, तर त्याच कपड्याला लावा. साध्या सिंपल ब्लाऊजला लावू नका गोल्डन कलरची पायपिंग, त्याच्यावरती छान त्याचं उठत नाही, लूक नाही येत. बघा असं काही व्यवस्थित मी तुम्हाला पायपिंग दाखवते, ते तुम्ही एक वेळेस नक्की व्यवस्थित झूम करून बघा लागल्यास व्हिडिओ, तर तुम्हाला व्यवस्थित समजेल की किती कपडा घेतला आहे, किती हे केलेलं आहे, असं माप घेतलेलं आहे. आणि बघा असं काही साईडने थोडंसं कापून घ्यायचं आहे आपल्याला. आपली पायपिंग बारीक येते आणि छान येते मस्त. प्रत्येक टायमाला मी तुम्हाला पायपिंग करताना हेच सांगते की थोडंसं आपण हे कापूनच घ्यायचं आहे, कारण तो कपडा बाहेर निघत नाही. पायपिंग पण छान येते बारीक एकसारखी आपली, आणि ब्लाऊज पण छान दिसतं. तुम्ही म्हणणार की ताई परत 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 तेच सांगताय, पण खरं सांगते तुम्हाला, क्लास लावायची जरूर पडणार नाही. इतकं जर व्यवस्थित तुम्ही ब्लाऊज ध्यान लक्ष देऊन जर बघितलं ना व्हिडिओ, तर तुम्हाला खरं सांगते डिटेलमध्येच ब्लाऊज तुम्हाला कटिंग स्टिचिंग येऊन जाईल.
बघा. आणि आता हा कपडा असा मध्ये थोडंसं घालून घ्यायचा आहे, म्हणजे तो आपला बाहेर निघणार नाही, त्या आपली फिनिशिंग छान दिसते. बघा कवर शिलाई पण करून घ्यायची आहे. बघा सुंदर असं आपलं पूर्ण ब्लाऊज. ही पायपिंग आता इकडे पण पायपिंग आपल्याला करायचीच आहे, पण तोपर्यंत पहिले एक एक साईडला मी पायपिंग करून घेते. बघू शकता तुम्ही. असा कपडा डबल करायचा आहे. आणि दोरी ठेवायची, परत दोरी पडून जाते. बघा दोरी एक मशीनमध्ये जर अटकली ना मग ती निघत नाही. आणि आपली शिलाई करायला पण व्यवस्थित सुरुवातमध्ये व्यवस्थित तिला अटॅच करायची आहे कपड्यासोबत. बघा असा कपडा कापून घ्यायचा. इथं फिटिंग येते ना, त्याच्यामुळे आपली फिटिंग जाड होते, म्हणून मी इथूनच घेते आपलं 1.5 इंचाचं सोडून सण, कारण आपण 1.5 इंचावरती फिटिंग केलेली कमरेची. आणि असं थोडंसं काही कापून घ्यायचं आहे. जेव्हा आपण पायपिंग करा तेव्हा असं साईडने थोडा कपडा प्रत्येक याला कापा. असं नाही की नाही कापणार तर आपली पायपिंग जाड येते, छान दिसत नाही, त्याची फिनिशिंग छान येत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे खूप लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. माझ्याकडनं काही बोलायला तुम्हाला सांगण्यामध्ये काही चुकलं असेल ते नक्की म्हणजे माफ करा आणि सांगा काही चुकलं असेल तर. त्याच्यानंतर मी पण तुमच्याकडनं शिकलेली, असं काही नाही की मला सर्व काही येतं. मी पण तुमच्यासारख्या माझ्यासारख्या ताईंचे असे खूप सारे व्हिडिओ बघते, स्टिचिंगचे, कटिंगचे. आणि मी हे काम 20 वर्षापासून करते, म्हणून थोडासा मला त्या शिवायचा अनुभव पण आलेला आहे. ते नाही कसं पाहिजे, कसं शिवतो, कुठे किती कटिंग घेता, कुठे कसा कपडा जॉईन करायचा, कुठे असं शिवायचं, डिझाईन कशी घ्यायची, असा थोडा अनुभव 20 वर्षापासून शिवते म्हणून आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 4-4दा समजावून सांगते की खरंच नक्की एक वेळेस व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच ताईंनी खरंच खूप छान समजवलं आहे असं. आणि तुम्हाला जर माझ्याकडे काही असं मिस्टेक वाटत असेल माझ्या शिवण्यामध्ये, ते पण सांगा, मी अजून परत शिकून जाईन नवीन, की नाही खरंच माझ्याकडनं अशी मिस्टेक झाली इथं शिवण्यामध्ये. कारण मी पण काही एवढी हेवी टेलर नाही, नॉर्मल घरगुती शिवणारी तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे. घरातलं काम करून सर्व काही, आपलं दुकान वगैरे काहीच नाही, पण असं घरातलं काम करून व्यवस्थित 12-1 वाजेनंतर शिवायला बसते, तर संध्याकाळचे 7-8 वाजेपर्यंत मी 3-4 ब्लाऊज आरामाने शिवते. आणि असं काही माझं काम डेलीचंच आहे, असं नाही की तुम्हाला आज सांगते असं का. मी जास्त माझे बोलायचे व्हिडिओ नाही आहे, माझे खूपच कमी बोलायचे व्हिडिओ आहे. पण म्हटलं चला आपण थोडंसं आपल्या मैत्रिणींसोबत ताईंसोबत बोलूया. आणि कसं बॅकग्राऊंडवरती टाकलेले आणि असे समोरून बोललेले व्हिडिओ त्यानं तुम्हाला लवकर कळीन की नाही बरोबर बोलते ताई, असं करायचं, तसं करायचं. नाही कळालं तर नक्की नवीन विचारा तुम्ही. मी नक्की तुम्हाला नवीन एक व्हिडिओ बनवीन, स्टिचिंगचा म्हणा का कटिंगचा म्हणा, त्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन की हो माझ्याकडनं एक गलती झाली, की तुम्हाला जे नाही समजणार ते पण नक्की सांगेन. तर बघा आता पुढच्या गळ्याला पण आपण एक जोडून घेतलेला आहे कपडा गोल्डन कलरचा, दोरीचाच केला आहे बघा तुम्ही, छान असा. आणि हा कपडा आपल्याला नक्की कापायचा आहे, म्हणजे कापायचा आहे साईडने, व्यवस्थित कापायचा आहे, समजून. म्हणजे इथं खालचा कपडा मेन कपडा कैचीमध्ये पकडावून जातो, ते लक्षपूर्वक तुम्ही हे करायचं आहे, ध्यान देऊन. म्हणजे आपला हा कपडा कैचीमध्ये पकडायला नाही पाहिजे. बघा तुम्ही असं काही आपण पायपिंग करायची आहे, वाढून घ्यायचं आहे मध्ये. आणि ही दोरी राहते ना, हीच बाहेर येऊ द्यायची आपल्याला, बरोबर हा मशीनचा पॉईंटमध्ये येऊ द्यायचं आहे आपल्याला दोरी. त्याच्या पायपिंग एकदम सुंदर एकसारखी बारीक दिसते. बघा असा सुंदर असा गळा दिसतोय मस्त. आणि वरून आता या हे ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं आहे. आणि बघा इकडे पण हा कपड्याला शिलाई करून द्यायची आहे आपल्याला इकडे. बघू शकता तुम्ही असा सुंदर असा गळा झालेला आहे. आणि बघा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा हा फ्रंट पार्ट एक ह्या साईडचा पूर्ण रेडी झालेला आहे.
सुंदर किती छान दिसतोय बघू शकता तुम्ही. एक वेळेस कप्स लावायची जरूर नाही या ब्लाऊजला. बघू शकता इतका सुंदर असं आलेला आहे. खरं सांगते मी तुम्हाला, व्यवस्थित लक्ष देऊन करा एक वेळेस. आणि आता दुसऱ्या साईडला बी आपण पट्टी लावून घेऊ गळ्याला. बघा आता या साईडला बी गळा आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचा आहे गोल्डन पट्टी लावून. सण हे बघा अशी दोरी व्यवस्थित अटकवायची त्याच्यात. एक पाईची मशीनमध्ये अटकली मग काही टेन्शन नाही निघण्याचं. आणि बरोबर असं पॉईंटवरती शिलाई येऊ द्यायची. पॉईंटवरती एका हाताने पट्टी पकडायची, दुसऱ्या हाताने दोरी पकडायची. आणि बघा तुम्ही व्यवस्थित असं गळाला पट्टी आपण अटॅच करतो ना राऊंडमध्ये, गोल गळा जिथे येतो तिथं असं राऊंड फिरवायचा आहे. तसे सुंदर असा पुढचा गळा पण आपला गोल एकदम छान असा रेडी होतो. बघा झालंय आता. पट्टी पण बरोबर पुरून गेली बघू शकता तुम्ही. आणि हे साईडचं हे कपडा राहतो ना, हे धागे यांनी नक्की कापायचं आहे थोडा थोडा. खालचा कपडा सांभाळून कापायचा आहे, कारण आपलं मेन फॅब्रिक आहे ते जर कटिंग झालं तर आपल्याला खूपच मोठं टेन्शन होतं, कारण पूर्ण ब्लाऊजच बिघडतं. ते लक्ष देऊन काळजी करून तेवढं करा. आणि बघा असं उलटून घेतल्यानंतर आपल्याला पायपिंगवरती कवर शिलाई करून घ्यायची. ज्याला ब्लाऊज स्टिचिंग करता येतं आणि परफेक्ट नाही येत त्यांनी नक्की लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा. खरं सांगते मी तुम्हाला, हा सेम असं ब्लाऊज नाही शिवलं तुम्ही तेव्हा मला सांगा, एवढी फुल गॅरंटी देते मी तुम्हाला. बघा असं म्हणजे सुंदर असं पायपिंग झालेली आहे. पूर्ण फ्रंट पार्टला दोघं म्हणजे रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही आता एक मस्त सुंदर असं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. फ्रंट पार्ट प्रिन्सेस कट. आणि पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ एकदम छोट्या छोट्या गोष्टीपासून तुम्हाला एकदम समजावून सांगितलेलं आहे. तर बघा तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खरं सांगते तुम्हाला, तुमचं एक नंबर असं ब्लाऊज होईल तयार. कस्टमरचं शिवा की तुमचं शिवा, जेव्हा तुमचं असं सेम ब्लाऊज नाही आलं तेव्हा मला सांगा कमेंट करून. मी फुल गॅरंटीमध्ये सांगते तुम्हाला. हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता एक एक पॉईंट बघा व्यवस्थित. आणि बघा तुम्हाला हा असं ब्लाऊज नाही येणार पूर्ण तेव्हा मला सांगा. बघा तुम्ही बिना कपचं ब्लाऊज आहे पण इतका काही सुंदर असा व्यवस्थित पफ होतो आहे मध्ये आपलं, जेणेकरून आपला छातीचा भाग व्यवस्थित मध्ये बसतो. बघू शकता तुम्ही. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि बघा तुम्ही, तर चला माझ्याकडनं काही चुकलं असेल ते पण मला कमेंटमध्ये सांगा, माफ करा. मी पण तुमच्यासारखीच एक साधारण स्त्री आहे, पण मी पण तुमच्याकडनंच कुठे ना कुठे काही शिकलेली या गोष्टी, स्टिचिंगच्या म्हणा का कटिंगच्या म्हणा. आज 20 वर्षापूर्वी मी शिकलेली होती, पण ते गावाचं म्हणजे शिकवलेलं. आणि थोडं 20 वर्षापूर्वीचं जर म्हटलं तर ते एकदम ओल्ड झालेलं आहे. तसं आता कोण शिवत नाही. आता प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवता, 4 टक्स शिवता. तेव्हा कटोरी ब्लाऊज होते, साधे ब्लाऊज होते, एकदम बटनवाले हुकवाले तर कोणीच घालत नव्हतं त्या टायमाला गावाकडे. बटनवाले होते, साधी कटोरी आणि बिना अस्तरचे ब्लाऊज घालायचे बाया. म्हणून तर मी त्या टायमाचं मी शिकलेली आहे. पण आज मी काही शिकलेली नाही, पण माझ्याकडनं असं थोडंफार बघून शिकून ऐकून असं कोण कसं स्टिचिंग करतं, कोण कसं कटिंग करतं, असं काही मी आज या लेवलवरती आलेली आहे की मी स्वतः आज महिन्याला म्हणजे एका दिवसाला मी 3 ब्लाऊज, 2 ब्लाऊज, 4 ब्लाऊज असं शिवते. तर एका दिवसाला मी 3-4 ब्लाऊज शिवते. तर महिन्याला किती शिवते हे तुम्ही अंदाज, महिन्याला किती माझे ब्लाऊज शिवले जातात आणि त्या महिन्याचे ब्लाऊज शिवल्याचे किती मला पैसे मिळतात ते तुम्ही तुमच्या अंदाजाने करून घ्या. त्याच्या आणि साधारण शिवते, असं नाही सिंपल ब्लाऊज शिवते, काही जास्त डिझाईन नाही काही नाही. तर नक्की व्हिडिओ बघा स्किप न करता. आणि खरंच मी एकदा तुम्हाला परत सांगते, हा व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये तुम्ही बघा. तुम्हाला एक एक स्टेप व्यवस्थित, भले अर्धा तास टाईम लागेल चालेल. खरं सांगते तुम्हाला, जीव तोडून सांगते की व्यवस्थित तुम्हाला हे ब्लाऊज जर आलं नाही तर मला सांगा. मी फुल गॅरंटीमध्ये सांगते तुम्हाला की ब्लाऊज असं सेम टिचिंग करता तुम्हाला यायलाच पाहिजे आणि आलंच पाहिजे. खरं सांगते, क्लास लावायची जरूर नाही.
तुम्ही माझ्याकडनं काही चुकलं असेल तर नक्की मला माफ करा. बोलण्यामध्ये म्हणा काही माप घेण्यामध्ये का स्टिचिंग करण्यामध्ये माझ्यापेक्षा खूप छान ताई शिवता असं काही नाही. मी आता कुठेतरी या जागेवरती आलेली की हो मी पण छान शिवते. मला स्वतःला फुल गॅरंटी आहे, कारण कस्टमर माझ्याकडे फिरून फिरून शिवायला येतात. त्याच्यावरनं आपल्याला विश्वास होऊन जातो की हो खरंच मला पण आता छान शिवता येते. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवते की माझ्यासारखं दुसऱ्या ताईंना बी शिवता यायला पाहिजे. की बघा हा नक्की व्हिडिओ बघा पूर्ण, आणि काही चुकलं असेल ते माफ करा. आणि चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, आणि उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तर चला बाय.